एक साधा कलाकार प्रिंटिंग, पेंटिंग, फोटोग्राफी याच्यामध्ये रमलेला। मित्रांनो, हा एके दिवशी संध्याकाळी एका थिएटरमध्ये जातो आणि त्या ठिकाणी तो पहिल्यांदा त्याच्या आयुष्यातला एक जुना फ्रेंच चित्रपट पाहतो। हलणाऱ्या प्रतिमा, प्रकाश या सगळ्या गोष्टी त्याला भारावून टाकतात, अचंबित करतात आणि तो हा चित्रपट बघण्याच्या ऐवजी कशा पद्धतीने हा चित्रपट बनतोय याच्या फोटोग्राफीच्या शूटिंगच्या प्रेमामध्ये पडतो। कशा पद्धतीने ते हलणारे चित्र पडद्यावर दाखवले जातात आणि चित्रपट निर्माण होतो। फ्रान्समध्ये जर हे शक्य होऊ शकतं तर भारतामध्ये का शक्य होऊ शकत नाही, असा प्रश्न त्यानं स्वतःला विचारला आणि मनामध्ये एकच जिद्द ठेवली की मी भारतामध्ये असा चित्रपट तयार करणार। आणि मग काय मित्रांनो, पत्नीचे घरातले सगळे दागिने या माणसानं घाण ठेवले, हातामध्ये कॅमेरा धरला, स्वतः बायकोला मेकअप आर्टिस्ट बनवलं, कॅमेरा असिस्टंट बनवलं आणि मित्रांनो या सगळ्या हट्टामधूनच जन्माला आला भारतामधला सर्वात पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र। तोपर्यंत भारतामध्ये एकही सिनेमा झाला नव्हता। आज दरवर्षी भारतामध्ये 17,000 पेक्षा जास्त सिनेमे दिग्दर्शित होतात आणि आज भारतीय सिनेमाची किंमत ही 24 अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे। एक हट्ट, एक स्वप्न आणि जग बदललं मित्रांनो। लोक हसले तरी घाबरू नका, कारण की आजचा तुमचा हट्ट, आजची तुमची जिद्द उद्याच्या पिढ्यांना दिशा देणार।